जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। जन्माला आल्याच आज फळ खरं सार्थक झालं। कशामुळं? तर तुमच्या सारख्या संतांनी माझा सांभाळ केला। पण कधी विचार केलाय या संतांना किती त्रास झाला? कधी घेतलाय या संतांना समजून? कधी घेतलाय माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना समजून? कधी घेतलाय माझ्या साई बाबांना समजून? कधी घेतलाय महावैष्णव ज्ञानोबा माऊलीला समजून? 5 वर्षाचे होते माझे महावैष्णव ज्ञानोबा माऊली। लहानशी मुक्ताई आहे, सोपान काका आहे, ज्ञान दादा, निवृत्ती दादा आहे। आणि या वेळेस विठ्ठल पंत कुठे आहे? या वेळेस विठ्ठल पंत पैठण मध्ये त्या धर्मसभे समोर उभे आहेत। दयाची याचना करत होते, भीक मागत होते, न्याय द्या न्याय द्या म्हणत होते। का हवा होता न्याय? संन्यास, गृहस्थी, परत संन्यास, गृहस्थी मुलं झाली, समाजानं वाळीत टाकलं। पंत बोलते झाले, तुम्ही द्याल ना ती शिक्षा मला मान्य। आणि त्या धर्मपीठावर बसले होते गणेश शास्त्री आहे, मृदुल शास्त्री आहे, गोपाळ भट्ट बसलेले आहे। पंत बोलते झाले, तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य, पण माझ्या मुलांच्या मुंजी होऊ द्या, माझ्या मुलांना समाजात वागता येऊ द्या, माझ्या पत्नीला इंद्रायणीवर पाणी भरायची परवानगी द्या। आणि त्यावेळेस मृदुल शास्त्री उठून उभे राहिले आणि बोलते झाले, पंत न्याय हवा ना पंत? तुम्हाला एकच शिक्षा आहे पंत, तुम्हाला एकच शिक्षा आहे, देहांत प्रायश्चित्त। देहांत प्रायश्चित्त शब्द कानावर पडला, मायबाप डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू घालायला लागला। साष्टांग प्रणिपात केला, आदेशाचा कागद केला, तुम्ही सांगितलेली शिक्षा मला मान्य। आणि जड अंतःकरणाने एक एक पाऊल टाकत टाकत विठ्ठल पंत आळंदीमध्ये आपल्या सिद्ध पेठेकडे निघाले। तिने सांजाची वेळ झाली होती, दिवा बत्ती करून रुक्मिणी माता आता बाहेर आलेल्या आहे। आणि त्याच वेळेस येताना पंत समोरून दिसल्या, पंत येताना समोरून दिसले। रुक्मिणी माता लगबगीने आत गेल्या, गुळपाणी घेतलं, पंतांच्या हातात दिलं आणि विचारलं, आलात स्वामी? आलात? विचारलं, दिला का धर्म मार्तांडाने आपल्याला शुद्धीपत्र? आता होतील ना आपल्या मुलांच्या मुंजी? आता जाता येईल ना मला त्या इंद्रायणीवर पाणी आणायला? आता खेळतील ना आपले मुलं सुद्धा या मुलांमध्ये? आणि पंताने म्हणावं, हो ग हो, थांब जरा, आता तुला इंद्रायणीवर पाणी आणायला जाता येईल, मुलांच्या मुंजी होतील, आता ते आपल्याला समाजामध्ये सुद्धा घेतील। पण रुक्मिणी, त्यासाठी मला एक गोष्ट करावी लागेल ग। रुक्मिणी मातेने विचारलं, काय? आणि पंत बोलते झाले, रुक्मिणी अग त्यासाठी मला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल ग, देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल। देहांत प्रायश्चित्त शब्द कानावर आला, माझ्या रुक्मिणी मातेचं सारं शरीर थरारलं, पायाखालची जमीन सरकती झाली, डोळ्यातून टप 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 अश्रू घायला लागला। पतीची मता अनुसनुर प्रतिवर्ता बोलते माझ्या रुक्मिणी माता बोलत्या झाल्या, स्वामी तुम्ही नाही जायचं, तुम्ही नाही जायचं, मी जाणार। 9 महिने 9 दिवस या उदरात लेकरांना मी ठेवलंय, तुम्ही नाही जायचं, मी जाणार। तुम्ही बराच काळ चर्चा झाली आणि शेवटी ठरलं दोघांनीही जायचं। दुसरा दिवस उजाडला, माझ्या रुक्मिणी माता लवकर उठल्या, झुंजू मंजूची वेळ झाली, सडा सारवण झालं, पाहता पाहता तिसरी प्रहार झाली। माझ्या रुक्मिणी मातेनं पंताकडे पाहिलं, आज पंत खूप अस्वस्थ अवस्थेत आहे। रुक्मिणी मातेनं पंतांना विचारलं, स्वामी काय झालं, काय एवढे अस्वस्थ आहात? आणि पंताने म्हणावं, काय नाही ग रुक्मिणी, आज जायचं आपल्याला। कुठलाच प्रश्न केला नाही, काहीच विचारणा केली नाही, होकारार्थी मान हलवली। आणि रुक्मिणी माता बोलत्या झाल्या, मुलांना जीव घालून मग निघू। पंतांनी होकारार्थी मान हलवली। रुक्मिणी माता आतमध्ये गेल्या, जप 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 स्वयंपाकाला लागल्या, काय स्वयंपाक करावा, काय स्वयंपाक करावा। आणि त्याच वेळेस रुक्मिणी मातेच्या डोळ्यासमोर उभा राहिला लहानसा ज्ञाना। ज्ञाना, अरे ज्ञानाला मांडे फार आवडतात, आज मांड्याचा स्वयंपाक करायचा। रुक्मिणी माता स्वयंपाकाला लागल्या, जप जप स्वयंपाक तयार झाला, लेकरांना जवळ बसवलं, लहानशी 5 वर्षाची चिमुरडी मुक्ताई जवळ बसवली।
मुक्ताई शेजारी 7 वर्षाचे ज्ञानदादा आहे, सोपान काका आहे, निवृत्ती दादा आहे. गरमागरम मांडे तयार केले, लेकरांच्या भांड्यात टाकले, एक घास घेतला आणि माझ्या रुक्मिणी मातेनं मुक्ताईच्या तोंडात भरवला. एक घास घेतला, ज्ञानदादाच्या तोंडात भरवला. एक घास सोपान काकाच्या, निवृत्ती दादाच्या तोंडात भरवला. एक टक रुक्मिणी माता त्या लहानशा चिमुरडाई मुक्ताईकडे बघताय. 5 वर्षाचं लहानसं लेकरू तोतलं बोलणार. आईनं त्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवला, डोळे भरून आले, टप 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 अश्रू ओघळायला लागले. 5 वर्षाची चिमुरडी मुक्ताई बोलती झाली. आई, ए आई, तोतलं बोलणार ते. आई, अगं का लढतेस ग आई, काय झालं लढायला? रुक्मिणी मातेनं म्हणाव, काही नाही बाळ, डोळ्यात कचरा गेला ना म्हणून पाणी आलं. जेवा तुम्ही. लेकरं जेवली, पोटभर जेवण झालं लेकरांचं आणि लेकरं झोपी गेली. 4 घास माझ्या रुक्मिणी मातेने खाल्ले. रुक्मिणी मातेला वाईट वाटू नये म्हणून 4 घास विठ्ठल पंतांनी खाल्ले. बरीच रात्र झाली. रुक्मिणी मातेनं लेकराला जवळ घेतला आणि थापडत झोपी गेले. टप 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 असू उशीवर ओघळताय. बरीच रात्र झाली. माझ्या विठ्ठल पंतांना झोप नव्हती. एकटक बघत होते सारखे त्या लेकरांकडे. असं वाटावं उठावं त्या लहानशा चिमुरडी मुक्तीला, घ्यावं जवळ, मारावी कडकडून मिठी. असं वाटावं उठावं त्या ज्ञानाला, डोक्यावरून हात फिरवावा आणि सांगावं, ज्ञाना, अरे जातो रे आम्ही, धर्म मार्तांडांचा आदेश आहे आम्हाला. पण विचारतील लेकरं, बाबा इतकी रात्र झाली का जागा आहात बाबा तुम्ही? काय उत्तर द्यावं रे त्याला? विठ्ठल पंत उठले, दिवा घेतला, दिव्याची वात वर केली, 2 पत्र घेतले, शाई घेतली, बुडू घेतला, टाकात बुडू बुडवला आणि भरभर 2 पत्र लिहिले. एक लिहिलं त्या धर्म मार्तांडांसाठी आणि दुसरं लिहिलं ज्ञानदादा सोपान काका माझ्या मुक्ताईसाठी, माझ्या ज्ञानदादासाठी. पत्राची घडी केली, देव्हाऱ्याजवळ गेले, देव्हाऱ्यात पत्र ठेवले आणि बोलते झाले, हे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्या, आता तूच रे माझ्या लेकराची आई, तूच आहे माझ्या लेकराचा पिता, सांभाळून घे. जातो आम्ही आता, धर्म मार्तांडाने आदेश दिला रे आम्हाला. माझ्या लेकराचा सांभाळ कर भगवंता, माझ्या लेकराचा सांभाळ कर. डोळ्यातले आसवा टप 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 खाली पडत होत. जड अंतकरणाने एक एक पाऊल टाकत विठ्ठल पंत रुक्मिणी माते जवळ आले आणि त्या रुक्मिणी मातेला स्पर्श झाला. रुक्मिणी उठा, आता जायची वेळ झाली. त्या स्पर्शानं रुक्मिणी माता थरारल्या. रुक्मिणी माता उठायला लागल्या, पण लहानशी चिमुरडी 5 वर्षाची मुक्ताई अंगावर हात टाकून झोपली होती. अरे जगातली पहिली आई रे, आपल्या लेकराचा हात बाजूला टाकून देहांत प्रायश्चित्त घ्यायला जाते. रुक्मिणी मातेने ताटीच्या बाहेर 4 पावलं टाकले आणि वरतून बघितलं आणि एकच हंबरडा फोडला, मुक्ता, ए ज्ञाना, सोपाना, डस 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 असू ओघळायला लागला. पंत बोलते झाले, रुक्मिणी नाही का यायचं? मुलांमध्ये जीव गुंतला रुक्मिणी. रुक्मिणी माताने म्हणावं, मी तुमची पत्नी नाही रडत आहे हो, या लेकराची माय रडते. माझा ज्ञाना मोठा आहे, सोपाना मोठा आहे. निवृत्ती दादाला सगळी कल्पना तुम्ही अगोदर दिली, पण ही लहानशी 5 वर्षाची चिमुरडी मुक्ता सकाळी उठेल, विचारील आई कुठे, आई कुठे. आतापर्यंत कधी सोडलं नाही हो तिने मला, विचारील आई कुठे. काय उत्तर देतील लेकरं? माझी 5 वर्षाची चिमुरडी मुक्ता, तिला चोळीची गाठ बांधता येत नाही ना हो, म्हणून वाईट वाटतं, म्हणून वाईट वाटतं. डस डस रुक्मिणी मातेने हंबरडा फोडला आणि एक एक पाऊल टाकत जड अंतःकरणाने स्वतःला त्या नदीमध्ये समर्पित करून दिलं. का? धर्म मार्तांडांचा आदेश होता. दुसरा दिवस उजाडला, झुंजू मुंजू झालं. सोपान काका, ज्ञानदादा, निवृत्ती दादा, माझी लहानशी मुक्ता राणी उठली. इकडं तिकडं बघू लागली, आई दिसत नाही, बाबा दिसत नाही. दादा दादा दादा, आई कुठे, आई कुठे दादा? ज्ञानदादानं म्हणा, मुक्ता अगं असेल का इथं कुठं तरी. धावत गेली सोपान काका, अरे बाबा कुठे रे सोपान काका? सोपान काकानं म्हणा, मुक्ता असेल का इथं कुठं तरी? नाही सोपान काका, मी सगळीकडे शोध घेतला, आई दिसत नाही, बाबा दिसत नाही. धावत निवृत्ती दादाकडे गेली, दादा आई बाबा कुठे दादा? सकाळपासून शोध घेते, आई दिसत नाही, बाबा दिसत नाही, मला आई बाबा पाहिजे दादा. दिवस वर आला आणि तिन्ही भावंड आळंदीमध्ये निघाले आपल्या आई बापाला शोधायला. सगळीकडे शोध झाली.
पण विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेचा कुठं शोध लागला नाही. सगळ्या गोष्टीची कल्पना माझ्या निवृत्ती दादाला होती, पण कसं सांगावं या लेकरांना. आता आई बाबा राहिले नाही म्हणून जड अंतःकरणाने दुपार भरली. जड अंतःकरणाने पावलं टाकत टाकत ताटी जवळ आली. धावत धावत माझी मुक्ता राणी आली. विचारलं, ज्ञानदादा सापडले का रे आई? सापडले का बाबा? आणि माझ्या ज्ञानदादानं म्हणा, मुक्ता थांब, मी त्या देवालाच विचारतो कुठे आहे आपली आई, कुठे आहे आपले बाबा. ज्ञानदादा धावत धावत त्या देवाजवळ गेले. देवाला विचारते झाले, हे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्या, कुठे रे माझी आई, कुठे रे माझे बाबा? आणि त्याच वेळेस ज्ञानदादाचं लक्ष गेलं त्या पत्राकडे. ते पत्र पाहिलं, मायना वाचला, कळून चुकलं. आई बाबा आता राहिले नाही. ढसढस ढसढस रडायला लागले. आवाज दिला, दादा, ए दादा. आणि निवृत्ती दादा धावत धावत आले. का रे ज्ञाना, का रडतोयस? काय झालं रडायला? दादा बघ ना, वाच ना, हे काय लिहिलंय यात. आई बाबा आता राहिले नाही, देहांत प्रायश्चित्त घेतलं रे दादा. सोपन काका धावत धावत आली. माझी मुक्ताई धावत धावत आली. कळून चुकलं, आई बाबा राहिले नाही. चौघ बहीण भाऊ एकमेकाच्या गळ्यात पडून ढस 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 रडू लागले. त्या कालचे बहीण भाऊ कुठं आणि या कालचे बहीण भाऊ कुठं? आज फक्त समृद्धी मार्ग आमच्या शेतातून काय गेला मायबाप? आमच्या बहिणीनं भावावर दावा ठोकला. 10-10 वर्ष उलटून गेले. अरे लहानपणी एकत्र खेळणारे बहीण भाऊ आज एकमेकांना विसरून गेले. आज बऱ्याचशा घरातल्या गोष्टी अशा आहेत की माझा भाऊ माझ्या बहिणीच्या घरी लाखी पौर्णिमेला जात नाही, की तिला दिवाळीला आणायला जात नाही. दुर्दैव या महाराष्ट्राचं. याच ज्ञानोबा तुकोबारायांच्या महाराष्ट्रात राहतो ना आम्ही. याच माझ्या मुक्ताईच्या महाराष्ट्रात जगतो ना आम्ही. याच ज्ञानदादाच्या कार्याचे गोडवे गातो ना आम्ही. मग त्या महाराष्ट्रात असं का घडावं? त्या कालचे भाऊ भाऊ कुठं, आजचे भाऊ भाऊ कुठं? आज फक्त ईदभर बांध काय कोरला, ईदभर बांधासाठी सख्या भावाचा रक्ताचा वैरी होणारा सक्का भाऊ कुठं? डस 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 भाऊ रडू लागला. दिवसा मागून दिवस निघून गेले. पहिला दिवस, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, 7 दिवस उलटले. माझे ज्ञानदादा एका खांबाला टेकून बसलेले आहेत. जवळ सोपन काका आहे, बाजूला निवृत्ती दादा आहे आणि ताटी जवळ, ताटीच्या बाहेर माझी मुक्ताई बसलेली आहे. सारखं एकटक चौघ बहीण भाऊ एकाच ठिकाणी बघताय. माझ्या ज्ञानदादाचं सहज लक्ष त्या मुक्ताईकडे गेलं. मुक्ताई एकटक जमिनीकडे बघत होती. गुडघ्या डोकं खूप. आणि त्याच वेळेस तिच्या डोळ्यातून पडणारे टप 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 अश्रू ज्ञानदादाने पाहिलं. आणि ज्ञानदादा बोलते झाले, मुक्ता, ए मुक्ता, काय झालं ग रडायला? तशी मुक्ताई उभी राहिली. 10 पावलं दूर गेली. ज्ञानदादा 4 पावलं पुढे झाले. ज्ञानदादा विचारते झाले, मुक्ता, अगं काय झालं रडायला? कुणी कुणी बोललं का? नाही दादा. बाबांची आठवण झाली मुक्ता? नाही दादा. आईची आठवण आली ना? नाही दादा. काय झालं ग मुक्ता, का रडतेस मग? मुक्ता, भूक लागली ना ग तुला मुक्ता? आणि मुक्तानं म्हणावं, नाही दादा, भूक नाही लागली. मुक्ता धावत धावत आली. ज्ञानदादाला कडकडून मिठी मारली. दादा, 7 दिवस झाले रे दादा, पाणी पिऊन झोपते, अन्नात पोटाचा कण नाही दादा, मला भूक नाही रे लागली दादा, मला भूक नाही लागली. ज्ञानदादाला कळून चुकलं. 7 दिवसापासून माझी मुक्ताई उपाशी आहे. मुक्ता, मी आता आळंदीमध्ये जातो, मधुकरी घेऊन येतो, तू थांब इथंच. नको दादा, नको जाऊ त्या आळंदीमध्ये. नाही मुक्ता, तू थांब. ज्ञानदादाने झोळी घेतली, खांद्यावर अडकवली, झप 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 पावलं टाकत माझे ज्ञानदादा आळंदीमध्ये आले. आवाज दिला, ओम भिक्षाम देही. आतून दार उघडलं गेलं. एक माय माऊली बाहेर आली. आणि त्याच वेळेस त्या माय माऊलीचं लक्ष माझ्या ज्ञानदादाकडे गेलं. आणि माझ्या ज्ञानदादाला माय माऊली बोलती झाली, कोण रे तू? ज्ञान्या, संन्याशाच्या कारट्या, विठ्ठल पंतांचा ना रे तू? रुक्मिणीचा ना तू? लाजबरी नाही रे वाटते तुला सकाळी सकाळी आळंदीमध्ये यायला? कारट्या, आई बापाला खाल्लंस खाल्लंस, आलं तुझं थोबड दाखवायला मला. चल चालता हो. धाड दिशी दाडपण दुसऱ्या दाराजवळ आला. तोच आवाज, ओम भिक्षाम देही. तेच वागणूक.
तिसऱ्या दाराजवळ आले. ज्ञानदादाचा पावला पावलावर अपमान होत होता, पण ज्ञानदादाच्या समोर होती फक्त मुक्ताई, तिच्या पोटात असणारी भूक. ज्ञानदादा एका दाराजवळ आले, आवाज दिला, ओम भिक्षाम देही. पण म्हणतात ना, जिथं कुणीच कुणाचं नसतं तिथं कुणीतरी कुणाचं तरी असतं. माय माऊलीने दार उघडलं. एक माय माऊली आतून बाहेर आली. बघितलं, ज्ञाना रुक्मिणीचा न रे तू, विठ्ठल पंतांचा न रे तू. जवळ गेली, लगबगीनं लेकराच्या डोक्यावरून हात फिरवला, 4-5 पापे घेतले आणि बोलती झाली. काय परमेश्वर निष्ठुर आहे बाई, काय चूक होती या लेकरांची. पोरक करून निघून गेले आई वडील. याला दादा थांब, मी आता जाते, कोरान घेते आणि तुला देते, पण जाऊ नकोस, थांब दादा. ती माय माऊली झपझप आतमध्ये गेली, कोरान घेतलं, ज्ञानदादाच्या झोळीत टाकलं. ज्ञानदादाला सांगितलं, बाळा लवकर जा, समाज नाही जगू देणार तुम्हाला. पुन्हा डोक्यावरून हात फिरवला, 2-4 पापे घेतले आणि ज्ञानदादा आता आळंदी मधल्या सिद्धपेठेकडे झपझप झपझप चालू लागला. आनंद झाला, हास्य उमटलं चेहऱ्यावर. हसू एवढ्यासाठी होतं की माझ्या मुक्ताईला आता 7 दिवसानंतर जेवायला मिळालं. टप 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 डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ज्ञानदादा झपझप चालत होते आणि त्याच वेळेस चालता चालता घोड्यावरून निघाला होता विसोबा खेचर. 10-12 पावलं दूर गेला. घोड्याला लगाम लावले, रिखीबीत पाय अटकावला आणि खाली उतरला. ए कोण रे तू? न्या संन्याशाच्या कारट्या, काय आणलं रे त्या झोळीमध्ये? तुझ्या बापानं आळंदी बाटवली, आता तूच राहिला होता रे बाटवायला. कारट्या, तुला बघितलं, आता पुन्हा गोमित्र शिपडावं लागेल, पुन्हा स्नान करावं लागेल. कारट्या, काय त्या झोळी दाखव इकडं. ज्ञानदादा जवळ विसोबा खेचर गेला. झोळी बघितली, कोरान कुठून आणलं रे चोरून? लाज बरी नाही वाटत? संन्याशाच्या कार्ट्यानं बरी रे भूक लागते तुम्हाला? आणि माय बाप ते कोरान घेतला, खाली उभरून दिलं. झोळी घेतली, ज्ञानदादाच्या अंगावर जोरात फेकून मारलं. ज्ञानदादा खाली कोसळले, डोपराला लागलं, गुडघ्याला लागलं, डोळ्यातून टपटप अश्रू ओघळायला लागला. विसोबा खेचर 10 पावलं दूर गेला. का कुणास ठाऊक काय मनात आलं, परत माघारी आला. आणि त्याच वेळेस त्या विसोबा खेचरनं स्वतःच्या पायातली वाहन त्या कोरांनावर फिरवली. का? ते खाली पडलेलं धान्य सुद्धा घेऊ नये म्हणून. ऐका कलीचे महिमान, असत्यास रिझले जन, पापा देती अनुमोदन करती हेळन संतांची. त्याही काळात संत नाही कळाले मायबाप, याही काळात संत नाही कळाले. स्वतःच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या परमेश्वराची कुठं ओळख आहे मायबापा? संत कधी कळणार? आम्हाला ज्ञानोबाचं ज्ञान नाही कळालं, सोपान काकाचा एकांत नाही कळाला, निवृत्ती दादाची साधना नाही कळाली, नाही कळाला आम्हाला मुक्ताईचं गुह्य. आहे का स्वतःची ओळख? कोण आहे मी माहित नाही. कुठून आलो सांगताच येणार नाही. कशाला आलो माहितच नाही. येण्याचं कारण नाही समजलं मायबाप, नाही समजलं. संत महिमा वर्णू किती, निर्जीव झालं बेल्या. आणि त्याच वेळेस माझे ज्ञानदादा झपझप झपझप आळंदीमध्ये आले, त्या सिद्ध बेटेत आले. ताती उघडली आणि डोळे बंद केले, समाधीस्थ झाले. टपटप टपटप आसू ओघळायला लागले. सोपान काकाने पाहिलं दादा आला, पण दादा रडतो काय? दादा काय झालं दादा? ताटी उघडा ना दादा, ताटी उघडा. पण ज्ञानदादा ताटी उघडायला तयार नाही. सोपान काकाने आवाज दिला, निवृत्ती दादा. अरे दादा बघ ना, ज्ञानदादा ताटी उघडत नाहीये. माझे निवृत्ती दादा आले, सोपान काकाला सांगू लागले, ज्ञाना काय रे हा वेडेपणा, उघड ना ताटी. पण तरीही ज्ञानदादा ताटी उघडायला तयार नाही. मग माझ्या निवृत्ती दादाने आवाज दिला आदिशक्ती मुक्ताईला, मुक्ता अगं दे ज्ञानाला सत्यमय ज्ञानाचा शोध करून हो त्याची गुरु. आणि माझी मुक्ताई आली, ज्ञानदादाला बोलू लागली, दादा काय हा वेडेपणा, कोण आहात तुम्ही? जो जगाचे अपराध पोटात घेतो ना त्याला योगी म्हणतात. आपण तर साधू आहोत, ज्यानं 6 धुवून टाकले, काम क्रोध लोभ मोह मस्त दंभ अहंकार, ज्यानं धुवून टाकले तो साधू. दादा ताटी उघडा ना दादा, ताटी उघडा. पण दादा ताटी उघडायला तयार नाही. दादा ज्ञानेश्वरी सारखा अमृत तुल्य ग्रंथ तुम्हाला या मातीला बहाल करायचा आहे दादा. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर दादा.